नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. एक नवा ट्विस्ट नाशिक पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये येऊ शकतो अशी शक्यता आता दिसू लागलेली आहे. कारण आज दुपारी मातोश्रीवरती म्हणजे शिवसेनेचं जे मर्मस्थळ आहे तिथे शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे. थोड्याच वेळापूर्वी श्री संजय राऊत हे माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की नाशिक पदवीधरची निवडणूक ही बिनविरोध होणार नाही आणि त्यामुळं 2-3 शक्यता लगेच दिसतात. एक म्हणजे हे जे 27 उमेदवार इन्क्लुडिंग सत्यजित तांबे यांच्यासह निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत त्यापैकी कोणाला तरी शिवसेना पाठिंबा देऊ शकते आणि त्यांना निवडणुकीत आमचं समर्थन आहे असं म्हणू शकते. किंवा काँग्रेस पक्षातनं काल श्री नाना पटोले यांचं जे वक्तव्य आलेलं होतं की काँग्रेस पक्षसुद्धा एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं विचार करतो आहे. त्यामुळं नाशिक पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट येईल आणि तो असा असेल की जो अक्षरशः बाय मिळालेला आहे. कारण बघा, सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांच्या एका खेळीमुळं फक्त भारतीय जनता पार्टीचं हितच साधलं नाही गेलं तर काँग्रेस पक्षाची आणि पर्यायानं महाविकास आघाडीची मोठी गोची झाली. गोची अशी झाली की शेवटच्या क्षणापर्यंत हे पिक्चर क्लिअर नव्हतं आणि त्याचा गौप्यस्फोट तर खुद्द श्री अजित पवार यांनीच काल माध्यमाशी बारामती बोलताना केला की त्यांना ह्या सगळ्या मंडळींना याचा अंदाज आलेला होता की असं काहीतरी होऊ शकतं. शब्दशः श्री अजित पवार असं म्हणाले की काहीतरी शिजतं आहे याचा मला अंदाज आला होता आणि मी सत्यजित तांबे यांचे मामा आणि काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातले ज्येष्ठ नेते श्री बाळासाहेब थोरात यांना हे सांगितलं की काहीतरी घडतं आहे, तुम्ही लक्ष द्या. त्यानंतर श्री बाळासाहेब थोरात असं म्हणाले की नाही, असं काही होणार नाही, हा आमच्या पक्षातला विषय आहे आणि आम्ही तो संपवू. आणि मग जे काही घडतं ते दिसतंय. म्हणजे काय झालं तर अजित पवार यांना माहिती होती आणि श्री अशोक चव्हाण जसं म्हणाले की काँग्रेस पक्षाचा उमेदवार जाणं ही काँग्रेस पक्षाची नाचक्की होती आणि त्याचा अंदाज बहुतेक सगळ्या जणांना आलेला होता आणि त्यातनं खूप गोष्टीची चर्चा वेगवेगळ्या पातळीवरती सुरू आहे. एक म्हणजे मी जे सतत म्हणालो ह्या 2-3 दिवसाच्या कव्हरेजमध्ये की काँग्रेस पक्षामध्ये आत्ता प्रस्थापित असलेल्या बहुतांश नेत्याबद्दल त्यांच्या पक्षनिष्ठेविषयी कुणीही प्रश्नचिन्ह लावलं तरी ती चर्चा फक्त चर्चा ह्या पातळीवरती होती. पण श्री बाळासाहेब थोरात त्यांच्याबद्दल तर अशी चर्चासुद्धा नव्हती. पण ही चर्चा सुरू झाली. मग काही जण असं म्हणतात की बाळासाहेब थोरात त्यांना कुटुंबातला हा जो वाद आहे हा वाद लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रयत्नही केले पण तो शमला नाही आणि म्हणून सत्यजित तांबे यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी हवी होती. त्यातला पर्याय म्हणून हा पर्याय स्वीकारला गेला की ते अपक्ष लढतील. म्हणजे काँग्रेस हायकमांडला हेही सांगता येईल की कुटुंबात वाद होता पण ते भाजपचे उमेदवार नाही आहेत आणि म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्याही दृष्टीनं काहीतरी पूरक अशी गोष्ट घडली. पण यातनं प्रश्नचिन्ह जे उपस्थित केले गेलेत विशेषतः श्री अशोक चव्हाण यांचा जो रोख आहे तो रोख हा बाळासाहेब थोरात यांच्याच दिशेने आहे की बाळासाहेब थोरात हेच स्वतः या प्रश्नाची उत्तरं देतील. अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ श्री अजित पवार जे म्हणाले त्यातनंही आपल्याला असं दिसतं की बाळासाहेब थोरातांना ह्या गोष्टीची कल्पना आलेली होती आणि त्यानंतर सुद्धा हे सगळं घडलं. म्हणजे बाळासाहेब थोरात यांनीच या प्रश्नाची उत्तरं द्यायला हवीत. काँग्रेस पक्षाची अडचण अशी आहे की श्री नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून इतक्या सगळ्या पक्षाच्या निष्ठेच्या विरोधातल्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे ते कितीही सांगत असले की सत्यजित तांबे यांच्यावरती कारवाई होईल वगैरे तसं काही घडलेलं नाही. परवाच्या दिवशी दुपारी 3:30 वाजता हे सगळं पिक्चर क्लिअर झालं आणि म्हणून मी जो पहिला मुद्दा टॅग केला तो हाच आहे की आता डॅमेज कंट्रोल म्हणून महाविकास आघाडीतले जे इतर 2 घटक आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हेही हा प्रयत्न करतील की आत्ता फ्रेमध्ये असलेले जे उमेदवार आहेत त्यापैकी कोणाला तरी पाठिंबा द्यावा आणि भारतीय जनता पार्टीला जो बाय मिळालेला आहे तो बाय मिळाला नाही असं तरी चित्र दाखवावं. त्यामुळे हा नवा ट्विस्ट. पण यातनं भारतीय जनता पार्टीचं मात्र हित साधलं गेलेलं आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की माध्यमांच्या मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनुकूल असलेल्या गोष्टीची खूप चर्चा होते. पण असं होतं कारण तुम्ही बघा ना काय ट्विस्ट आहे. त्या ट्विस्टमध्ये ज्यांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला तिथे एबी फॉर्म मिळाला नाही पण भारतीय जनता पार्टीला तर हित साधलं गेलं ना. तिथे काँग्रेस पक्षाचा एक आमदार कमी झाला, अपक्ष म्हणून निवडून आला. उद्या विधान परिषदेच्या सभापतीची पदाची निवड होईल त्यावेळेला शिवसेनेला फटका बसेल कारण शिवसेनेच्या सभापती तिथे आहेत. विधान परिषदेतलं काँग्रेसचं संख्याबळ कमी होईल आणि जिथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता नव्हती त्या ठिकाणी मात्र एक असा उमेदवार निवडून येतो आहे की जो भारतीय जनता पार्टीला विरोधात नसेल. आणि म्हणून तिसरा मुद्दा मी हा टॅग केला की पहिलीच अशी निवडणूक की जी अंधेरीची पोटनिवडणूक सोडून द्या कारण अंधेरीच्या पोटनिवडणुकीला इमोशन्स खूप हायला होते. भारतीय जनता पार्टीने ते लक्षात घेतलं आणि उमेदवार दिला नाही. पण पहिल्याच मोठ्या निवडणुकीमध्ये 3 पक्षाचे 3 दिशेला तोंड आहेत असं दिसत आहेत. म्हणजे नागपूरमध्ये जे काही घडलं
ते आपण बघितलं. नागपूर अमरावतीपैकी एक जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीला विशेषतः अमरावती लढायची होती, तिथं नाना पटोले यांनी परस्परच उमेदवार घोषित केला. नाशिक तर बघतोच होत आपण. आणि म्हणून जो तिसरा मुद्दा आहे तो मुद्दा तर खुद्द आज नेहमीप्रमाणे शिवसेनेच्या अग्रलेखाकडे बऱ्याच जणांचं लक्ष असतं. तो तिथे संजय राऊतांनी सांगितलंच ना की आघाडीमध्ये समन्वय नाही. ते काय म्हणतायत की नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे मंडळींची तयारी आधीपासूनच सुरू होती व गेल्या एका महिन्यात एका जाहीर कार्यक्रमामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेतही दिले होते, पण काँग्रेस नेतृत्वास जाग आली नाही व एका आमदारकीसाठी तांबे यांनी प्रतिष्ठा घालवली. तांबे यांनी प्रतिष्ठा घालवली का पुढं आपलं राजकीय भवितव्य ज्या पक्षात आहे त्या पक्षात ते गेले वगैरे. या सगळ्यात गोंधळ उडाला तो महाविकास आघाडीचा. वास्तविक महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षकांना भाजपाविरुद्ध रोष व्यक्त करायचा होता. भाजपला सुशिक्षित वर्गात अजिबात पाठिंबा नाही व सगळेच शिक्षित त्यांच्या भगतगणात मोडत नाहीत हे दाखवायची आयतीच संधी मिळाली होती, पण फासे उलटे पडताना दिसत आहेत. तरीही मैदान सोडता येणार नाही. म्हणून मी पहिला जो ट्विस्ट आहे तो सांगितला की याचं रिअलायझेशन, याला इंग्रजीत म्हणतात, ते झालंय शिवसेनेला की महाविकास आघाडी ही एकसंघ नाही आहे आणि म्हणून याचं सुतोवाच केलं आहे. आणि 2 दिवसातल्या घडामोडी बघा. मधल्या वेळीत आपण हा नेहमी प्रयत्न करतो की बिटवीन द लाईन्स काय चाललेलं आहे, मध्ये राजकीय पट काय घडत आहेत. श्री प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची युती होणार आहे. त्या संभावित युतीला प्रकाश आंबेडकर यांनी सतत श्री शरद पवार आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधी भूमिका घेतलेल्या असल्यामुळं महाविकास आघाडीतनं त्याला फारसा पाठिंबा मिळताना दिसत नाही. असं असताना सुद्धा परवाच्या दिवशी प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे प्रसारमाध्यमांना सांगितलं की माझी आणि मुख्यमंत्र्याची जी बैठक झाली त्या बैठकीला काही अर्थ नाही आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये शिवसेना हे घोषित करेल की त्यांची आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे. जागा वाटप सुद्धा घोषित होईल आणि तीच बातमी दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनात मुखपृष्ठावरती होती. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीतले हे 3 पक्ष आम्ही एकत्रित आहोत असं सांगत असले तरी प्रत्यक्षामध्ये यांच्यातला एकसंघपणा हळूहळू विस्कटताना दिसतोय. जर प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेबरोबर आले तर तो विस्कुटा हा पूर्णपणे दिसेल. पण त्याच्या आधी हे कारण शिवसेनेला आयतच मिळालेलं आहे आणि त्याला अर्थातच सर्वस्वी जबाबदार काँग्रेस पक्ष आहे. जे घडलं ते योग्य नाही असं हे संपादकीय, घडलं ते योग्य नाही. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील गोंधळाचे चित्र समोर आले आहे. या गोंधळास जबाबदार कोण की एकमेकाच्या पायात पाय अडकवून भारतीय जनता पक्षाला मोकळे रान द्यायचे असे आघाडीतील काही लोकांनी परस्पर ठरवून टाकले आहे. प्रश्नचिन्ह, हे जे प्रश्न जातं ते अर्थातच श्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस पक्षातल्या नेते मंडळीकडे जातं. नाशिक पदवीधर, कोकण शिक्षक, अमरावती पदवीधर, नागपूर शिक्षक आणि संभाजीनगर शिक्षक अशा 5 मतदारसंघात या निवडणुका होत आहेत. 5 पैकी 3 जागा महाविकास आघाडीकडे आणि 2 जागा भाजपकडे होत्या. महाविकास आघाडीने समन्वय आणि नियोजन या सूत्राने काम केले असते तर यावेळी 3 जागा कायम राखून 1 जागा जास्त जिंकता आली असती, पण आता आहे ते सुद्धा गमवण्याची वेळ आलेली आहे. सो शिवसेनेने हे स्पष्ट केलं आहे की महाविकास आघाडीतला जो एक संघपणा आहे तो विस्कटलेला आहे आणि त्यामुळे त्याचं राजकीय नुकसान हे शिवसेनेला सुद्धा होणार आहे, काँग्रेसलाही होणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात तर सगळंच उलटं पालटं घडले. काँग्रेस उमेदवार विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी अचानक मारलेली पलटी धक्कादायक आहे. डॉक्टर सुधीर तांबे यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली, पण डॉक्टर सुधीर तांबे यांनी पक्षाचा एबी फॉर्म असूनही पक्षातर्फे अर्ज भरला नाही, जे आपल्याला सगळ्यांना दिसलंच. मात्र त्याचवेळी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. मुलास आमदार करावे याच उदात्त हेतूने डॉक्टर तांबे यांनी ही खेळी केली व त्यामागे भारतीय जनता पक्षाचे पेच आहेत. हेच परवापासून आपण सांगतो आहोत की हे सगळं जे घडवलंय ते भारतीय जनता पार्टीनं घडवलंय. 2च लक्षात घ्यायला हवेत. ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरून श्री तांबे हे प्रसार माध्यमांशी बोलायला समोर आले त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की मला काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला भेटायची गरज नाही, ते मी त्याच पक्षाचा उमेदवार आहे. पण दुसरीकडे ते असं म्हणाले की मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून ही विनंती करणार आहे की त्यांनी मला पाठिंबा द्यावा. श्री सुधीर तांबे हे आता तिसऱ्या वेळेचे आमदार आहेत. त्यांनी सुंदर पद्धतीनं तो मतदारसंघ बांधलेला आहे. अशा वेळेला सत्यजित तांबे यांना भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याकडे जाऊन साकडं घालण्याची गरज नव्हती, पण त्यांनी ज्यांना हा मेसेज द्यायचा तो दिला की ते भारतीय जनता पार्टीचेच किंवा त्यांच्या संमतीनं आलेले ते उमेदवार आहेत आणि तेच सामनातनं आज सांगितलेलं आहे. भाजप आता सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याची भाषा करू लागलाय. हे औदार्य काय अचानक उफाळून आलेले नाही. सत्यजित तांबे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे, म्हणजे थोरात हे त्यांचे मामा. पुन्हा सत्यजित तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयात त्यांची गणना होते. मागच्या निवडणुकीत राहुल गांधी हे नगर येथे प्रचारासाठी आले असताना सत्यजित तांबे यांच्यात निवासस्थानी मुक्काम केला होता. इतके जवळचे होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही सत्यजित तांबे सामील होते. अशा माणसाने फक्त एका आमदारकीसाठी भाजपच्या खेळीचे बळी व्हावे
हे न पटणार आहे, पण इथेच शिवसेनेची अडचण आहे. सत्यजित तांबे हे ज्यांचे भाचे आहेत त्यांच्याबरोबर त्यांचा भविष्यातला मी काही हे करत नाही. वरुणराज भिडे यांनी, ज्येष्ठ पत्रकार दिवंगत वरुणराज भिडे यांनी नगर जिल्ह्यातल्या नात्यागोत्याच्या राजकारणाचा पॅटर्न महाराष्ट्राला समजावून सांगितला. तो पॅटर्न आजही नगरमध्ये आहे. मामाच्या राजकीय जे काही स्टॉलवर्ट आहेत श्री बाळासाहेब थोरात, त्यांच्यासमोर सत्यजित तांबे यांना कदाचित पुढं आपलं भविष्य दिसलं नसेल आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टी निवडली. त्यात एका आमदारकीसाठी त्यांनी ते केलं असं सामनानी मानणं याच्यातच मोठी चूक आहे. अशा माणसांनी फक्त एका आमदारकीसाठी भाजपच्या खेळीचे बळी व्हावे हे न पटणार आहे. सत्यजित तांबे व डॉक्टर सुधीर तांबे यांच्या निर्णयामुळे काँग्रेसची अवस्था खराब झाली आहे वगैरे वगैरे. भाजपचा पराभव करणं कसं शक्य होतं, सुशिक्षित मतदारांना भाजपच्या विरोधात कसं जायचं होतं वगैरे बाकीचं त्याचं विश्लेषण. सो 3 मुद्दे काय आहेत बघा. अजूनही महाविकास आघाडीला असं वाटतं की यातले जे कोणी उमेदवार आहेत त्यांच्यापैकी कोणाला तरी पाठिंबा देऊन किमान भाजपला हा बाय दिलाय असं तरी मेसेज महाराष्ट्रात जाऊ नये हा प्रयत्न करणं, की जे आता सत्यजित तांबे यांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे म्हणून त्याला काही अर्थ नाही आहे, फक्त ते प्रतिकात्मक ठरेल. भारतीय जनता पार्टीचं हित हे महाराष्ट्रात साधणारी विरोधी पक्षात अनेक मंडळी आहेत हे या निमित्ताने पुन्हा दिसलं. आणि तिसरं, महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची जी दिशा आहे ना, ती दिशा जर महाविकास आघाडी एकसंघ राहिली असती तर ती दिशा अधिक चांगली आणि एकास एक फाईट झाली असती. आता हे का म्हणतोय मी, तर थोड्याच वेळापूर्वी श्री अजित पवार यांचा दुसरा एक बाईट आला. त्यात ते असं म्हणाले की आता ज्या पुढे विधान परिषदेच्या निवडणुका घोषित होतील त्यावेळेला मात्र स्थानिक पातळीवरती जी काही परिस्थिती आहे ते बघून आम्ही ठरवू. याच्या आधी पण श्री अजित पवार हे म्हणालेले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्या पक्षानं स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यावा. याचा सरळ अर्थ असा की जे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालं त्यातनं एकच झालं की या तीनही पक्षातल्या एकमेकाच्या विश्वासाला कुठेतरी तडा गेलेला आहे. आणि तो तडा, आणि जर शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची युती झाली तर मग मात्र भविष्यातल्या महाविकास आघाडीच्या राजकारणाला मोठा छेद हा जाताना देऊ शकतो. त्याची जी काही सुरुवात आहे ती आता नाशिक पदवीधरमधनं झालेलीच आहे. सो थांबूया आपण इथे. आपण नेहमी प्रयत्न करतो की महाराष्ट्रातल्या राजकारणात, विशेषतः राजकारण हे सर्वव्यापी आहे, त्यामुळं त्यातले जे बारीक बारकावे आहेत ते तुमच्याबरोबर मीही समजून घ्यावे आणि तुमच्याबरोबर ते शेअर करावे. तुम्हाला हे आवडत आहेत असं दिसतंच आहे, पण आणखी काही तुमच्या चांगल्या सूचना असतील तर त्याचं स्वागत आहे. काही विषय पण सुचवा, काही पाहुण्यांची नावं सांगा. माझे ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, ते सगळे फॉलो करायला लागला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.